कसलं बोललोय? तुला माहितीये का उद्या इक्याचा वाढदिवस आहे. असू दे की मग. असू दे की म्हणजे अरे कसला दोस्त आहेस? काय सेलिब्रेट करायचं का नाही? करणार की आम्ही. आम्ही म्हणजे आम्ही मी विकेंड राहुले. मी पण येणार आहे. ए ते लाडात येऊ नको. तुझं काय काम आहे? तिथे येऊन आणि पार्टी सारखा गोळ घालशील. पार्टीत मी नाही तू गोळ घातला होतास. पॉइंट वर ये. हे आता मुद्दा ऐक. आज आपण इक्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा रात्री 12 वाजता. मला नाही 12 वाजता जमणार. कुठं वॉचमॅन म्हणून जाणार आहेस का? मला लई झोप येते मन म्हणतोय. काय आजा दोस्तासाठी जरा वेळ जागू शकत नाही व्हय? आणि उद्या भरती झाल्यावर काय करणार? बॉर्डरवर झोपा काढणार का? आलीस का फिरून भरतीवर? वाटलंच होतं. मग काय तर. अरे आता इतके भरती होणार आहे. याच्या पुढचे त्याचे वाढदिवस त्याच्याबरोबर आपल्याला सेलिब्रेट करता येणार आहेत का? म्हणून हा बर्थडे त्याचा स्पेशल करायचा. आणि मी त्याला भारी गिफ्ट बी देणार आहे. काय गिफ्ट देणार आहे? ते रात्री कळल तुला. फक्त झोपू नकस. बर. हे याचे थांब थांब थांब. तुझ्यावर काही भरोसा नाही मला. तुझा नंबर दे. हे नंबर कशाला? झोपलं बिपलंस तर काय करायचं? आणि लई भाव खाऊ नगस. नंबर दे. काय असेल तर फोनवर बोलू. मिस कॉल येईल बघ. सेव्ह करून ठेव. कळतंय मला. आणि ऐक, राहुलला अजिबात सांगू नगस. नाहीतर तो गावभर करल. हे तू मला सांगतीस? आणि मंदिरातच झोपा. म्हणजे फोन केल्यावर निघता येईल तुम्हाला. काय म्हणली? शितली होय? काय नाही. हा सॉरी म्हणायला आली होती ती. शक्यच नाही. हे शक्य नाही काय? अजिंक्य अशी चीज आहे की त्याच्या पुढे भले भले नमते होते. अजिंक्य काय बी चीज असू दिसती. मला शीतलवर लय कॉन्फिडन्स आहे. ती या बाप जन्मात कुणाला सॉरी म्हणायची नाही. एक परीस मला म्हणल पण तुला तर अजिबातच म्हणायची नाही. आजा खरं सांग काय म्हणली ती? अरे खरंच सांगितलं की तुला. ब्रेक काम कर. आवर जेवण कर आणि देवळात ये लगेच. देवळात कशाला? आईला बापू पण कॉमेडी करतात की. बापू तुम्हाला माहिती आहे की झोपाय आम्ही मंदिरात जातो ते. मग कशाला विचारताय? आता तुम्ही पावसा पाण्याचं भिजत जाणार, सकाळी भिजत येणार, त्याच्यापेक्षा घरी झोपा की. नाही नाही नाही, आम्ही देवळातच झोपू. का काय आहे आज? अरे देवळात चांगली झोप लागते ना म्हणून म्हणलं. बर मी जेवून येतो. तू बी ये जेवून लवकर. हा बापू येऊ का? हा या. शीतलचं आणि आज्याचं काहीतरी चाललंय. काय चाललंय मला कळायलाच पाहिजे. काकी आज आपण बर्थडे साजरा करायचा का? बर्थडे कुणाचा? तुझा नाही, माझा नाही, यांचा पण नाही. इक्याचा. आज रात्री 12 वाजता आपल्या घरी. रात्री 12ला आणि ती पण आपल्या घरी. आपल्या घरातल्यांना कळलं ना
तर तुझं बी काय खरं नाही आणि माझं बी काय खरं नाही. नको बाई. अगं आपल्या घरचे सगळे वारीला गेलेत, कुणाला काय कळतंय? नको बाई. हा बघ, आपण त्यापेक्षा ना उद्या सकाळी त्याचा बर्थडे करूया. काय ग काके, असं काय करते? बर्थडे रोज रोज थोडी करणार आहोत आपण साजरा. आणि इक्यातच तर आहे, भाव आहे ना तो माझा. आणि आता तो भरती होऊन जाणार आहे, परत एवढा लवकर भेटणार बी नाही. मग तिकडे गेल्यावर त्याच्यासाठी तेवढीच आठवण म्हणून करूया की साजरा. तू मला काही विचारूच नकोस. तू जा आणि तुझ्या काकाला विचार जा. त्याची परमिशन मी घेते की, पण तू हो म्हण ना प्लीज काके, प्लीज 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 हो म्हण ना काके, काके प्लीज. शितल्या ग पण. बरं ठीक आहे, करूया. पण नेमकं करायचं तर काय? केक बनवू की मस्त पैकी. अगं एवढा वेळ कुणाकडे आहे? उगाच काहीतरी घोळ होण्यापेक्षा ना मी ह्यांना फोन करून सांगते येताना भुंजूरनं केक आणा म्हणून. तू फोन नको करू, मी सांगते. हा बरं कर. आज्या, आज लवकर झोपतोयस. लवकर म्हणजे झालं की झोपायचं टायमिंग. तुला माहिती की मला झोप कंट्रोल होत नाही ती. चल झोप. माहिती मला चांगलंच माहिती आहे. आज्या, लका उचल की फोन. कशाला? मी बघू का कुणाचा हाय त्यो. बघ, तुला लय दांडगी आहे. धोका कोण आहे? शीतल. अरे हा तर शीतलचा नंबर आहे की. तिच्याकडं तुझा कसा नंबर? अरे मग सॉरी म्हणायला घेतला होता. मगाशी बोलले की सॉरी. मग आता फोन का करते? मला काय माहिती रे. झोप गप.